जिजाचा बर्थडे. फोन कट करते माझा. फोन कट करते फोन. साक्षी मग हाय कर ना साक्षी. आता आपण कुठे जायचं उद्या जिजा? तर मंडळी जिजाचा मामा आणि मावशी आलेले आहेत कारण आम्हाला जायचं आहे कोल्हापूरला आणि तिथून पुढे जायचं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कोकणामध्ये. ते आता कुठं जायचं आहे आपण बघू. आम्ही चाललोय खाली. त्या जिजा आणि आई त्यांच्या बाकी सगळेजण खाली गेलेत. आमच्या सोसायटीमध्ये कसले स्टॉल्स आलेत आपण तेच बघूया. तर अशा पद्धतीने खाली सगळे आमच्या गडबड मस्त असे स्टॉल्स लागलेत. हा स्टॉल्स आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टींचे आहेत. म्हणजे ऍक्सेसरीज आहेत, खाण्याचे वगैरे आहेत, केकचे आहेत, सगळ्या गोष्टी. हो काय हो कोण आलाय? हाय पिहू. यांचं आलेलं दंगा सुरूच आहे. आता बघूया चला. वरती सगळे वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि खाली जे स्टॉल्स आहेत हे सगळे काय काय गेम्सचे स्टॉल लावलेत सगळ्यांनी. आता काय बास्केट आहे, बास्केटबॉल आहे, स्टॅकेट काय 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 सगळे वेगवेगळे गेम्स आहेत. हाय म्हणजे जिजाच्या फ्रेंड्सने इथं हॉपस्कॉचचं गेम ठेवलंय. अच्छा तर हे असं खेळायचं आहे बहुतेक. हात आणि पाय काय 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 करायचे असे मग सगळे वेगवेगळे गेम्स आहेत. हा आता हे बास्केटबॉल. ओ परफेक्ट बॅडिया. अजून काय गेम आहे बघू. अच्छा हे कप्स वगैरे पाडायचे रस्ता आहे आणि अजून काय काय आहे स्टॅग्राम. अच्छा 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 गुड. सगळे मस्त असे गेम्स तर केलेले आहेत. बाडिया. हे हॉपस्कॉच म्हणून आहे. जिजा आणि पिहू खेळतात इथं. जे हात पाय ठेवत जायचं आहे. मिनी बास्केट खेळतोय मामा. एक नंबर सिक्सर. The next day. गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग जिजा. गुड मॉर्निंग जिजा. कशी आहेस? तर आता कुठे जायचं आहे आपल्याला? कोल्हापूर. आम्हाला जायचं आहे कोल्हापूरला कारण हर्षदा रसा मेकअप आर्टिस्ट यांची एक ब्रायडल ऑर्डर आहे. 2 दिवसाचं त्याचं काम आहे. त्यांचं पॅकिंग चाललंय. आता बघायचं का? लेट्स गो. रसा मेकअप आर्टिस्ट जोरात तयारी चालली. बाप रे सोबत भरले की. व्हेरी गुड. तर मॅमचं आमचं सगळं चाललेलं आहे पॅकिंग आणि आमचं सकाळपासून सगळं पॅकिंगच चाललंय कपड्यांचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं. मग आता हर्षदा मेकअप आर्टिस्ट यांचं ऑर्डर असल्यामुळे त्यांचं आता ह्या गोष्टीचं पॅकिंग झालंय आणि मग ते झाल्यानंतर पुढे जायचं आहे कोकणात फिरायला. आता तो कुठला स्पॉट आहे तो आत्ताच नाही रिव्हील करत. येणाऱ्या काही ब्लॉग मध्ये आम्ही सांगतो. हो जिजाला मग हर्षदा मेकअप आर्टिस्ट यांनी आणलेले मुंबईतून नवीन चप्पल. आमचं एक चप्पल तुटलं हैदराबादमध्ये त्यामुळे आता हे जिजाला आणलेलं आहे. हा चालेल आता आपण निघूया कोल्हापूरला. लेट्स गो. A few moments later. एवढं लांब ट्रॅफिक लागलाय मंडळी. आता तुम्ही बघितलं का एवढं ढीगभर ट्रॅफिक लागलाय. काय बहुतेक सांता क्लॉज आलाय म्हणायचं काय काय कळे ना. हे आपलं इथं लेक आहे तर एवढं सगळं ट्रॅफिक आहे मंडळी. आणि आता वाजलेले आहेत किती 1:30 आणि आता अजून कोल्हापूर गाठायचं आहे आपल्याला. चलो मंडळी. जिजा आमची काय करते म्हणे मला दिसत नाही. अय्यो काय करायचं आता. हार लावलेत किती मोठे ना. मंत्री महोदय. मंत्र्यांच्या सोयीसाठी एवढ्या सगळ्यांची गैरसोय करणं. बात तो सही है. 2000 years later. मंडळी आता आम्ही ब्रेक घेतलेला जेवणासाठी ते पण राहू हॉटेलमध्ये. लास्ट टाइम आपण गेलेलो त्या पलीकडं नाश्त्यासाठी. आज आम्ही वेळेत पोहोचलोय. कट्टुकट वेळेत पोहोचलोय कारण इथं दरवाजा पण आता त्यांनी बंदच केला. 3:30च्या जस्ट नंतर पोहोचलोय आणि मस्त असं मेथी पिठलं आणि भाकरी. मेथी पिठलं भाकरी आम्ही खाणार आहोत. आता इथलं लास्ट टाइम तर सगळं टूर मी दिलेलंच तर एकदा जाता दाखवतो नंतर. हर्षदा मेकअप आर्टिस्ट
साक्षी भोसले मागच्या वेळेस तिकडे झालं म्हणलं यावेळेस पटकन यावेळेस पटकन भोसले. गुड गुड गुड. चला जेवण करू मस्त. लेट्स गो. म्हणजे इथले स्पेशल असे मोकळे मोदक कसे आहेत एकदा टेस्ट करू. कुठे मोदक तुला मी खाणार आहे. साडी वगैरे घेऊन बर बर बर. तसं मेकअप आर्टिस्ट मोदकचा आस्वाद घेत आहेत. मोदक कसा आहे सांगा मला जरा. अप्रतिम. साक्षी बसले धन्यवाद. सॉफ्ट आहे ना आणि हो असं तूप घालून जे लागतं. आणि मंडळी आमचं जेवण होईपर्यंत बाकी सगळे निघून गेले. आता यांचा स्टाफच बसला जेवायला आमच्यासोबत. आणि अजून एक दुसरी गोष्ट जिजा आम्हाला दाखवणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. लेट्स गो. चलो 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 एन्जॉय. गो मला तर याला म्हणायचं काय माहित नाही पण स्टडी टेबल म्हणू शकतो आता आपण याला. पण जुन्या काळी असे बघा होते बघा मूवीमध्ये दाखवले मराठी मूवीमध्ये असं बसून. हा आता याला दाऊत म्हणतात एवढं मला माहिती आहे. दाऊत आणि शाही असतं आणि त्याला त्यात बुडवून आपण लिहितो वाचतो. आता हे बसायला आपण कुणी कुणी असं तरी सगळा म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीचा जो सेटअप आहे सगळा छान केलाय. चेअर असतील म्हणजे इव्हन बटन जरी असतील हे सगळ्या जुन्या स्टाईलचं केलंय. इथं जे बेसिन्स आहेत ते पण सगळे असे दगडाचे आहेत. हे सगळे आरसे पण जुन्या पद्धतीचे. एक नंबर वाटतंय. शाही नाही आहे असेल थांब बघूया. मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे. काय खाल्लं जिजानं तर काही जास्त खाल्लंच नाही. फक्त मोदकवरतीनं ताव मारलाय. आम्ही भाकऱ्यानं पिठलं जे खाल्लं मेथी पिठलं होतं. मेथी पिठलं आ हा हा. आणि आता तुम्ही मागं बघता इतकं सुंदर यांचा माहोल आहे. वा 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 वा. आणि बाहेर मागच्या ब्लॉग मध्ये तर सगळं आम्ही डिटेल्स या हॉटेलचे दिलेलेच आम्ही. आणि आता निघतोय कंटिन्यू करतो आमचा प्रवास पुढे कोल्हापूरसाठी. लेट्स गो. तर मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये पण इथलं सगळं टूर मी तुम्हाला दिलेलं. पण आता इथं ससे असतात त्यामुळे आमच्या जिजाला जायचं असतं सस्यांजवळ. हाय ससुन्या. बापरे जिजा काउंट करते किती ससे. थोडी गुड. बरं चला आता निघूया आपण. लेट्स गो. हाय साक्षी. चला निघू आपण. काय बघा नाही नाही संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आणि आपण एंट्री केलेली आहोत कोल्हापूरमध्ये. जस्ट आता एंटरच करतोय कोल्हापुरात. लेट्स गो. कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. हाय कोल्हापूर. संध्याकाळी पोहोचलेलो आहोत आम्ही कोल्हापूरमध्ये मामाकडे. स्वप्नील रसाळ माझा मावस भाऊ. कसा आहेस माझा मामी भाऊ सुदर्शन. बाकी कुठे आहेत ही मंडळी. सुदर्शन ही साक्षी तुला माहित असेल ना तिची बहीण सुदर्शन. हो आता तेच की लागणार 7-8 वर्ष झाली. हा स्वप्नील रसाळ माझा मावस भाऊ मावशीचा मुलगा आहे. साक्षी मग तू सगळे आपण नुसतंच सोशल मीडियावर बघतोय ना आपण नुसते तेवढंच. आता प्रत्यक्षात रे. चला जाऊया आपण. आता आमच्या मामाचं लॉन्ड्रीचं बिझनेस आहे. खूप वर्षांचा तो बिझनेस आहे. विजय ड्राय क्लिनर्स म्हणून. आधी इथं जुनं घर होतं आता रिन्यू केलंय. एक 4-5 वर्ष झाले. आता जाऊ आपण भेटू मामाला. म्हणजे माझा अजून एक मामी भाऊ श्रीधर यादव. आपण मगाशी स्वप्नीला भेटलो आता श्रीधरला भेटूया. कसा आहे श्रीधर. माझ्या आहेत. रिया कुठे आहे. पुण्यालाच आहे ना. शीतल ओके 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 आले काय. परीक्षा पुढे ढकलल्या ना. हा हा बरं. म्हणजे आमचा अजून एक भाऊ आलेला आहे ओंकार यादव. हेच सगळी आमची मंडळी आहेत की जी वाट बघत होती. आणि ओंकारला आता दुसरं बाळ झालेलं आहे. पहिलं बाळ कुठे आहे. मित्राकडे गेले. गुड. हा चांगला आहे. बाकी कसा आहे. म्हणजे खूप दिवसांची तब्येत जरा आयुष्यात पहिल्यांदा एवढी जरा तब्येत बरी वाटायला लागली. हा नशीब. गुड. कोच चांगला मिळाला काय.
अजून जरा करायचंय. बरं. अहो आमचं कमी करायचंय. हो आमचं कमी महिने झाले. या लागते. शीतल कशी आहेस? म्हणजे आमची स्वप्नीलची सखी बहीण शीतल रसाळ, मावस बहीण माझी, हे सगळे आमचे मामे भाऊ आहेत. आणि आता हे सगळे येतील समोर. एकदा आल्यावरती मग सगळ्यांना एकदम समोर इंट्रोड्यूस करू आपण. कशी आहे शीतल? एकदम मस्त. माझ्या आहेत. ये हा मग जरा आवाज जरा सेम वाटतो की नाही आपल्या आऊसारखं वाटतं की नाही जरा, आहे की नाही? म्हणजे आमची मावशी ही मगाशी जे तुम्हाला म्हणत होते शीतल स्वप्न, आता ते दोघे गेले आत. त्यांची ही कन्या आणि आमचे पुत्र यांचे आहेत 2 रत्न. आणि या मोठ्या मामी मगाशी ज्या दाखवत होते त्या 2 नंबरच्या मामी या. तर मंडळी आताच तुम्ही बघितलं की 21-22 तारखेला आम्ही कोल्हापुरात गेलेलो आणि परत पुढं हर्षदाची ऑर्डर आहे, परत अंबाबाईच्या मंदिराला जायचं प्लॅन चाललंय आणि त्यानंतर पुढे जायचं आहे कोकणच्या ट्रिपसाठी. मग या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गडबडी चाललेली. त्यामुळे पुढचं जे काय व्लॉग्स आणि सगळ्या भेटी खूप वर्षानंतर माझ्या मामाला माझ्या भावांना भेटलेलो, त्यामुळं पुढचं व्लॉग ते काय जास्त घेता आलं नाहीये. आणि पुढचे व्लॉग्स आहेत इंटरेस्टिंग, खूप सारे इंटरेस्टिंग व्लॉग्स आहेत. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.